नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. तर अभिषेक सी-सॅट या टेलिग्राम चॅनलवर मी एक नोटिफिकेशन टाकलेलं DFCCILचं डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. ओके, तर हे नोटिफिकेशन कोणासाठी आहे? टोटल 1074 जागा आहेत. टोटल 1074 जागा आहेत आणि आहे कोणासाठी? सगळ्यात पहिल्यांदा एनी ग्रॅज्युएट्स, त्यानंतर पर्टिक्युलर इंजिनिअरिंग फील्डसाठी सुद्धा आहे, म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन वगैरे, आणि 10th प्लस ITI. ठीक आहे. आणि ह्यामध्ये परत MBA, परत तो डिप्लोमा एक असतो तो, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे या सर्वांनी हे बघितलं तरी चालेल. मोठं आहे, जर असं समजायला वेळ लागतो आहे, त्यामुळे एक तुम्हाला 10 मिनटात मी सगळं व्यवस्थित जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्यातल्या त्या फक्त तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय, तर डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणाच्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंतर्गत येते, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्ही वाचू शकता. मी फक्त फॉर्म भरण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि कोण कोण फॉर्म भरू शकतं ते सांगणार आहे, आणि सिलेबस वगैरे काय, एक्झाम पॅटर्न कसं आहे, त्या गोष्टी मी कवर करणार आहे. ओके, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला आवडल्यानंतर तुमच्या ज्या मित्रांना हवं आहे त्यांना तुम्ही हे शेअर करू शकता. त्यानंतर 3 पोस्टसाठी केलं आहे यांनी. एक ज्युनियर मॅनेजर आहे, एक एक्झिक्युटिव्ह आहे आणि एक ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आहे. ठीक आहे. शेवटची तारीख आहे 23 मे. जूनमध्ये सांगितलं आहे, पण जूनमध्ये तर होणार नाही, आता शक्य नाही एवढं, पण जूनमध्ये त्यांनी टेंटेटिव्ह डेट सांगितलेली आहे एक्झामची. 23 मे 2021ला शेवटचा डेट आहे फॉर्म फिल करायची. याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ही PDF आहे या चॅनलवर, अभिषेक सी-सॅट या चॅनलवर ही PDF आहे. ओके, तर काय करायचं आता, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्या पोस्ट सांगतो आणि त्यानुसार हे करत राहतो मी. 3 पोस्ट ज्युनियर मॅनेजरच्या ज्या पोस्ट आहेत ना, ते 3 प्रकारचे आहेत. त्याचं स्केल, सॅलरी स्केल वगैरे ते दिलेलं आहे 50,000 ते 1,60,000. ते पे स्केल वगैरेच्यापेक्षा एक्झाम पास होण्यावर आपण फोकस करू आत्ता. ठीक आहे. तर ज्युनियर मॅनेजर सिव्हिलसाठीच्या 31 पोस्ट आहेत. मग त्याचं सगळं व्हरायटी आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलं आहे. 60पेक्षा जास्त टक्के पाहिजेत त्यांना ॲग्रिगेटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड BD, ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय पाहिजे? 2 years ऑफ MBA आणि PGDBA, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा. ठीक आहे. तर हे पाहिजे ह्याच्यासाठी ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड BDमध्ये. त्याच्या जागा 77 दिलेल्या आहेत. हे सगळं त्याच्या त्यांनी व्यवस्थित नंतर वाचून घ्यायचं आहे. मेकॅनिकलसाठीच्या 3 जागा आहेत तिथं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिले, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे. 60पेक्षा जास्तच पाहिजे सगळीकडे मार्क्स. ओके, आता हे झालं पहिले. ज्युनियर मॅनेजरचे एकदम पर्टिक्युलर लोकांसाठीच आहेत फक्त, मेकॅनिकल, सिव्हिल आणि ऑपरेशन आणि BD. ओके, त्यानंतर येतं दुसरी पोस्ट येते ती म्हणजे एक्झिक्युटिव्हची. ह्याचं स्केल दिलेलं आहे 30,000 ते 1,20,000 दिलं स्केल. ह्या कोणाकोणासाठी आहेत? एक्झिक्युटिव्हच्या सिव्हिलसाठीच्या दिलेत, त्याच्या जागा येत आहेत. त्याचं क्वालिफिकेशन काय सांगितले? डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सांगितले. 60पेक्षा जास्त पाहिजेत. आणि जिथं जिथं डिप्लोमा आहे तिथे तिथे इंजिनिअरिंग चालतं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग इथं चालेल. ठीक आहे, हे नंतर पण दिलं आहे त्यांनी. ओके, आणि हे फक्त इथंच चालेल बरं का. हायर क्वालिफिकेशन आहे ना, फक्त डिप्लोमा असेल आणि इंजिनिअरिंग केलं असेल तुम्ही तर डिप्लोमा नाही केलं तरी चालेल. पण अजून एक पुढं गोष्ट आहे, त्यावेळी हायर क्वालिफिकेशन चालत नाही. जे दिलं तेच करायला लागेल तुम्हाला. डिप्लोमाच्या वेळी इंजिनिअरिंग चालतं. दुसरं, एक्झिक्युटिव्ह परत इलेक्ट्रिकलमध्ये क्वालिफिकेशन डिप्लोमा, परत सगळं इलेक्ट्रिकलचं क्वालिफिकेशन आणि त्याच्यासोबतचे जे असतात ते सगळं दिलं आहे. जागा इथं आहेत. त्यानंतर सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, इथं त्याचं डिप्लोमाच दिलं आहे. हे पण ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग चालणार आहे. आता सगळ्यात जास्त मुलांना जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे इथं आहे की बाबा एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BDमध्ये. आता ह्याचं क्वालिफिकेशन बघा काय, ग्रॅज्युएशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. मग ह्याचा अर्थ काय असतो? एनी ग्रॅज्युएट. कुठल्याही ग्रॅज्युएशनमध्ये 60%पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही याला फील करू शकता. ह्याच्यावरच आपण जास्त बोलणार आहे, कारण हे जास्त लोकांना उपयोगी पडणार आहे. 237 जागा आहेत. अनरिझर्व 96, SC 36, ST 17, OBC नॉन क्रिमिनलवालंच पाहिजे 65 आणि EWS 23. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी. ह्याच्यात फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला, 60%ने पास पाहिजे तुम्ही. कळालं का? एक्झिक्युटिव्हची ही एक जागा एनी ग्रॅज्युएटसाठी. आता एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल आहे, ह्याचं पण डिप्लोमा, इंजिनिअरिंग पण चालतं आहे. 3च जागा आहे तिथं पण. ओके, तर हे झाले आपल्या एक्झिक्युटिव्हच्या. आता ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या खालची जी पोस्ट असते ती ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. तर ह्याचं पे स्केल आहे 25,000 ते 68,000. इथं कोण कोण आहेत? इथं परत तेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल. त्याचं क्वालिफिकेशन काय दिलं आहे तर त्यांनी बघा, मॅट्रिक्युलेशन विथ 60% मार्क्स म्हणजे 10वी,
आणि मिनिमम 2 इयर ड्युरेशन कोर्स कम्प्लिटेड अँड ITI. म्हणजे हे कोणासाठी आहे, जे तुम्ही थंबनेलला बघताय 10th प्लस ITI. जनरली कसं असतं, आपल्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोचतात, पण हे ITI वाल्यांसाठी काही पोचत नाही ना त्यांच्यापर्यंत, जागा वगैरे किंवा नोटिफिकेशन वगैरे पोचत नाही. तर तुमचे जे पण गावाकडचे मित्र असतील त्यांना ही चांगली संधी आहे, ओके, की ITIसाठीच्या. इलेक्ट्रिकलमध्ये त्यांचा ITI झाला आहे 10वी नंतर 2, तर तिथं. आता मग मुलांना वाटेल अरे माझं इंजिनिअरिंग झालं आहे, मग मी 10पेक्षा पण हायर क्वालिफिकेशन आहे, पण इथं ते चालणार नाही. इथं ITI म्हणल्यावर ITIच लागेल तुम्हाला, किंवा ह्याच्या खालच्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींमधलं तुम्हाला ITI लागेल, तरच तुम्ही ह्या गोष्टीला अप्लाय करू शकता. हे झालं पहिलं. सेम तसंच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, इथं पण त्यांनी ITIच सांगितलं आहे. परत त्यानंतर ऑपरेशन अँड BD. आता इथं बघा, इथं पण त्यांनी सांगितलं की ITI, पण ऑर काय दिलं आहे बघा, ऑर ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन. म्हणजे ही काय झाली, आपली दुसरी पोस्ट झाली एनी ग्रॅज्युएटसाठीची. एनी ग्रॅज्युएटसाठीची 2 पोस्ट झाल्या, ठीक आहे. मग इथं तुम्ही हा जर फॉर्म अप्लाय करत असाल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जोडायला लागेल इथं पण, ठीक आहे. इथं ITIचं जोडायचं नाही, ज्यांना ह्याच्यात ITIतून जायचं त्यांनी ITIचं जोडायचं सर्टिफिकेट, ओके. कळालं. ही पहिली पोस्ट ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन ऑपरेशन अँड BD, आणि वरची कुठली, एक्झिक्युटिव्ह इन ऑपरेशन अँड BD. ह्या गोष्टी आहेत. ह्याच्या पण 225 जागा आहेत. म्हणजे टोटल बघा, वरच्या किती आहेत, 237 होत्या, खालच्या 225 आहेत. एवढ्या जागा एनी ग्रॅज्युएटसाठी आहेत. एवढ्या जागा आपल्या एनी ग्रॅज्युएटसाठी आहेत. टोटल बघा मग 7 आणि 5 12, 6 4 462 व्हॅकन्सी आहेत एनी ग्रॅज्युएटला. कळालं का. हे दोन्ही फॉर्म भरू शकता. फक्त त्याची अट त्यांनी सांगितली की दोन्ही फॉर्म भरले आणि दोन्ही एकाच दिवशी जर एक्झाम आल्या तर त्याला आम्ही जबाबदार नाही आहे. 2 दिवसात ते एक्झाम घेत आहेत, ठीक आहे. तर ते वेगवेगळ्या स्लॉटमध्ये असणार आहेत. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला दोन्ही एक्झाम देता येतील, पण नसेल तर एकाच दिवशी होऊ शकतं, काही सांगता येत नाही. फॉर्म तुम्हाला भरायचं तर तुम्ही भरू शकता त्याच्यात, ओके. त्यानंतर किती पण मल्टिपल तुम्ही भरू शकता फॉर्म, मल्टिपल फॉर्म तुम्ही भरू शकता. फक्त तुम्हाला ही काळजी घेतली पाहिजे की एका दिवशी आलं तर कोण काय करू शकणार नाही, ते सगळं तुम्हालाच मॅनेज करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे परत सेम असं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल, त्याच्या सगळ्या वॅकन्सी वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आता ज्यांचा रिझल्ट लागला नाही अजून, शेवटची तारीख किती आहे, 23 मे आहे ना, तर 23 मेच्या जर रिझल्ट नाही लागला तर ते फॉर्म नाहीत भरू शकणार. ज्यांचा रिझल्ट लागला नाही आहे ते नॉट एलिजिबल टू अप्लाय. परत जिथं जिथं डिप्लोमा इसेन्शियल सांगितलं आहे तिथं डिग्रीवालेसुद्धा एलिजिबल टू अप्लाय म्हटले, ओके. परत आता जिथं जिथं ITI आहे त्यांनी काय सांगितलं, मस्ट पजेस ITI सर्टिफिकेट, ठीक आहे. त्यांना वेअर ग्रॅज्युएशन इन ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे जिथं ITI आहे ना तिथं फक्त ITIवालेच चालेल. रिलेव्हंट डिसिप्लिन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एक्सेप्ट इन केस ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अँड BD. म्हणजे जे तुम्हाला सांगितलेलं की एनी ग्रॅज्युएटसाठी फक्त तिथं आणि तिथंच कुठलं पण ग्रॅज्युएशन चालेल. बाकी कुठल्याही याच्यात भरायचं असेल तर ITI त्या गोष्टीचा लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत झालं. ह्यानंतर बाकीच्या सगळ्या कॉमन असतात गोष्टी, की बाबा 23/5च्यात सगळे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं पाहिजे, म्हणजे लास्टच्या डेटच्या आधी तुमच्या हातात डिग्री पाहिजे तुमची. 60% क्रायटेरिया, 59.99% सुद्धा चालणार नाही, हे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. एज लिमिट त्यांनी सांगितलं आहे. ज्युनियर मॅनेजर म्हणजे पहिल्या ते 3 सगळ्या हाय लेवलच्या पोस्ट होत्या, त्याचं एज लिमिट आहे 18 ते 27. एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं एज लिमिट आहे 18 ते 30मध्ये, ठीक आहे. हे एज लिमिट झालं. एज रिलॅक्सेशन कास्टप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जसं असतं त्याचप्रमाणे हे तुम्ही वाचून घेऊ शकता पर्टिक्युलर गोष्टींसाठी. महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, कसं ॲप्लाय करायचं, कसं कुठल्या जागा कशासाठी आहेत त्या, आणि कोण कोण ॲप्लाय करू शकतं ते. परत ह्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत. परत OBC नॉन क्रिमिनल लागेल तुम्हाला 2021-22साठीचं. ह्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो, डायरेक्ट डिबार करतात. सेंट्रलच्या जे एक्झाम असतात त्या अजिबात तुम्हाला रिलॅक्सेशन वगैरे देत नाही. जसं कधी कधी स्टेट लेवलच्या एक्झाम रिलॅक्सेशन देतात, महिना झाल्यानंतर तुम्ही सबमिट करा वगैरे, तुम्हाला तोपर्यंत आम्ही वेळ देतो आहे. सेंट्रलच्या एक्झाम डायरेक्ट डिबार करतात, तुम्हाला वेळ वगैरे काय देत नाहीत. EWSवाल्यांसाठी पण सेम हे सगळं वाचून घ्यायचं आहे. स्टेटसाठी स्टेटचं EWS लागतं, सेंटरसाठी सेंटरचं EWS लागतं. कास्टमध्ये सुद्धा तेच आहे OBC सर्टिफिकेटसाठी. तुम्ही जरी स्टेटमध्ये OBC असलं तरी सेंटरचं एक सेंट्रल OBC मिळतं, ते तुम्हाला काढावंच लागतं, ठीक आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये ह्या PDF सगळे फॉर्मॅट असतात. सेंट्रलचं OBC कसं दिसतं दिसायला, EWS कसं दिसतं दिसायला, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात दिसत असतात, ठीक आहे. जे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठीच्या ह्या गोष्टी इथं सगळ्यात दिलेल्या आहेत. ज्या जास्त गरजेच्या आहेत, जास्त लोकांना जे आहे ते मी जास्त एक्सप्लेन करतो आहे. परत नो ऑब्जेक्शन क्रायटेरिया, जे आत्ताच जॉब करतात गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर, त्यांना NOC आणायला लागेल त्या ह्याच्याकडून, की आम्ही देतो एक्झाम, आम्हाला आमच्या ह्याच्याकडून परवानगी आहे. आता
सिलेक्शन प्रोसिजर काय आहे बघा व्हेरियस पोस्टसाठीचे. तर सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू कोणासाठी आहे, फक्त पहिल्या 3 पोस्टसाठी आहेत. ज्या ज्युनियर मॅनेजरच्या पोस्ट आहेत ना, इंटरव्ह्यू त्यांच्यासाठी आणि असणं गरजेचं पण आहे. ठीक आहे. आता बाकीच्या पोस्टसाठी बघा इंटरव्ह्यू कुठंच नाही आहे. दिसतोय का इंटरव्ह्यू, सगळीकडे क्रॉस केलं आहे. मेडिकल टेस्ट सगळ्यांना असते, ते सगळीकडेच असते. इव्हन MPSCमध्ये पण मेडिकल टेस्ट असते, सगळीकडे मेडिकल टेस्ट असते. तर नंतर काय एक्झिक्युटिव्ह इथून इथंपर्यंत आहेत. ह्यांच्यासाठी बघा काय आहे, हे आणि हे सगळं सेम आहे, फक्त एका ठिकाणी फरक आहे. जे एनी ग्रॅज्युएटसाठीचं बोललेलो ना आपण एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स अँड BD, तर त्यांना पहिली CBT पण आहे आपली ऑनलाईन जी टेस्ट असते, आणि त्यांना अजून एक टेस्ट आहे CBAT म्हणून, कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. ही एक एक्स्ट्रा टेस्ट त्यांच्यासाठी येते. त्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. एक एक्झाम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पहिल्या 3 जर सोडल्या ना तर, आणि ही एक सोडली तर हे CBATसाठीची माहिती त्यांनी एका लिंकमध्ये दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण सिलेबस पण बघणार आहे एक्झामला काय काय आहे तो. आता कॉम्प्युटर बेस्ड 2 आवरमध्ये असेल, 1 किंवा 2 दिवसात कंप्लीट करतील ते सगळे स्लॉट. ठीक आहे. 2 तासात ते सगळे कंप्लीट करतील. 120 क्वेश्चन असणार आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये. आता ते क्वेश्चन कसे वगैरे काय ते कळेल तुम्हाला. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे याच्यामध्ये. आता क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला 42 मार्क मिळवायचेच आहेत. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये जरी येत असला तरी तुम्हाला 42 मार्क मिळवायचे आहेत. ओके. आणि सिलेक्शन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 8 टाइम्स, ठीक आहे, ते बोलवणार आहेत. 8 टाइम्स ते बोलवणार आहेत. कशासाठी, CBATसाठी. कारण बाकीचे इथं तर हाय तेवढेच घेणार ना, कारण इंटरव्ह्यू नाहीच आहे, तर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेवढ्या पोस्ट आहेत तेवढेच सिलेक्ट करणार ते. पण जे आपलं ऑपरेशन अँड BD आहे त्याला CBAT अजून एक एक्झाम आहे ना मध्ये, त्या एका पोस्टसाठी. तर त्याच्या 8 पट घेणार. म्हणजे किती होतं ते आपलं 237 होतं ना, 237च्या 8 पट ते बोलवणार CBATसाठी. ठीक आहे. आता CBAT इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. आणि देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर CBAT. तर CBAT काय आहे, तर हे जावा तुम्ही अभिषेक सिसर टेलिग्रामवर जावा, PDF टाकलेली आहे तिथे मी, किंवा ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी PDF देतो आहे. ती PDF बघा, ह्या लिंकवर क्लिक करा, ते बरोबर तुम्हाला घेऊन जाते की CBAT काय आहे तिथे. ओके. ते सगळं वाचलं की तुम्हाला कळून जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी येतात. आत्ता आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट सिलेबसकडे जाऊ. ठीक आहे. तर फी दिलेली आहे नेहमीप्रमाणे. आता सगळीकडेच फी वाढलेली आहे. पहिल्याची 1000, 900 आणि 700 अशाप्रमाणे फी आहे. ओके. तर ही गोष्ट झाली. आता आपण डायरेक्ट सिलेबस काय काय ते जाऊ, कारण ते पण महत्त्वाचं आहे. नुसते एक्झाम फॉर्म भरून पण काय उपयोग नसतो. सिलेबस जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत भरून तरी काय उपयोग. जर आपल्या आवाकाच्या बाहेर असेल सिलेबस तर एक्झाम देऊन वेळ वगैरे घालवायचंच नाही. पहिल्या ज्या 3 पोस्ट आहेत त्याचं बघा पार्ट कसं आहे, 24 आणि 96, 120 क्वेश्चन आहेत ना टोटल 120 क्वेश्चन आहेत. तर 24 आणि 96 आहे. तर मेन काय आहे, सिव्हिलसाठी असेल ना तर 24 क्वेश्चन सगळ्यांना कॉमन आहेत बघा. जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, म्हणजे आपलं CSAT, मॅथ रिझनिंग. ठीक आहे. आणि हे जनरल नॉलेज. तर 24 प्रश्न त्याचे 96 प्रश्न पर्टिक्युलर फील्डचे आहेत सिव्हिलचे. सेम सगळीकडे 24 प्रश्न CSAT टाईप आपलं, आणि नंतर 96 प्रश्न त्या फील्डचे. ओके. आता इथलं ऑपरेशन अँड BDमध्ये हे सगळं ह्या गोष्टी येणार. परत मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकलचे सगळे टॉपिक असणार, टॉम, मेट्रोलॉजी वगैरे, इन्स्पेक्शन्स. ठीक आहे. त्या सगळ्या फ्लुइड मेकॅनिक्स, त्या सगळ्या गोष्टी मेकॅनिकलच्या असणार. त्या झालं ह्याच्यामध्ये. आता एक्झिक्युटिव्हचं फॉर्मॅट कसं आहे, सेम तसंच आहे. 24-96चं पॅटर्न आहे. सिव्हिल असेल तर सिव्हिलचे प्रश्न असणार सगळे, आणि हे पहिलं CSAT आपलं कंपल्सरी असणार 24 प्रश्न. ओके. नंतर इलेक्ट्रिकलमध्ये पण तेच सगळं त्याच्या पर्टिक्युलर. आता आपला मेन कुठे विषय येतो आहे, हे एनी ग्रॅज्युएट. ठीक आहे. एनी ग्रॅज्युएटला काय काय असणार बघा. तिथं पार्ट 1 पार्ट 2 दिलेच नाहीत. 120 क्वेश्चन दिलेत. आणि कशावर असणार आहे, जनरल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल सायन्स, हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वेज अँड DFCCI, इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग, कस्टमर रिलेशन. म्हणजे पर्टिक्युलर जो आपण इंजिनिअरिंगची ब्रँच म्हणतो त्याचा काही इथं विषय नाही आहे. आपलं नेहमीचं CSAT, जनरल सायन्स, हिस्ट्री त्यांची इंडियन रेल्वेची, इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग आणि कस्टमर रिलेशन, ह्या एवढ्या गोष्टी असणार. एखादं पुस्तक घेतलं, इंटरनेटवर टाकलं, अभ्यास केला, विषय क्लोज करायचा. ठीक आहे. आता काय करू, क्लास लावू का, हे करू का, ते काही गरज नाही आहे ह्याच्यासाठी. ओके. मग परत बाकीचे एक्झिक्युटिव्ह परत तेच. आता ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी पुन्हा तेच आलं, जनरल नॉलेज वगैरे. ते म्हणजे मॅथ रिझनिंग सगळीकडे आहे. तुम्ही आतापासून इथं लक्षात ठेवा, तुमचं मॅथ रिझनिंग वीक असेल तर त्याला चांगलं करायला जावा, कारण ते कधीच पिछा नाही सोडणार आहे. कधीच नाही. कुठलीही एक्झाम घ्या सेंट्रलची, त्याच्यात मॅथ रिझनिंग कंपल्सरी असतं. ओके. तर इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशनसाठी त्याचंच टेलिकम्युनिकेशनचं, सगळं तेच आहे परत. फक्त आता इथं परत एनी ग्रॅज्युएट आलं. इथं एनी ग्रॅज्युएट. मग ऑपरेशन अँड BDसाठी काय,
सीसॅटचे क्वेश्चन वर आणि परत तेच खाली हिस्ट्री वगैरे, कस्टमर रिलेशन, इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग आणि त्यांची हिस्ट्री. समजलं का? परत मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलचा सिलेबस, सीसॅटचा सिलेबस कॉमन. हे अशा पद्धतीनं सगळा सिलेबस आहे. हाऊ टू अप्लाय ह्याची लिंक मी देईन. ह्या साईटवर जाऊन करिअरवर गेलं की हाऊ टू अप्लाय कळतं. डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची सगळ्याची लिंक असेल. झालं, एवढंच होतं. ह्याच्यात काही जास्त विशेष नाही आहे. फक्त सगळ्या लोकांपर्यंत पोचवा. हे पोचवल्याचा असा फायदा काय होतो माहिती आहे का? जर ह्याच्यात वर पण एक सांगितले जास्त जागा वगैरे आल्या नाहीत तर ते डायरेक्ट हे करणार, सेंटर चेंज करणार. मग आपल्याला जर सेंटर चेंज करायचं नसेल दिल्ली वगैरे सेंटर ठेवणार, पण तसं शक्यतो होत नाही. पुणे मुंबईत एवढे क्राऊड आहे, कोण कोणाला तर माहीत असते. मी फक्त माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न करतो की माझ्या आजूबाजूला जे सर्कल आहे त्यांना हे माहीत व्हावं की अशा पण जागा सगळ्या निघतात आणि आपल्याला ते माहीत पण नसतं. म्हणून आपण शेवटी म्हणतो की अरे सगळीकडे हिंदी बोलणारे लोक कसे आहेत, कारण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत नोटिफिकेशन्स पोचत नाही आहेत. मग परीक्षा देऊन पास होणे तर खूप लांबची गोष्ट आहे. ओके, त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न करत असतो आहे मी. ह्या अभिषेक सीसॅटवर जावा. मी असंच जे मला माहीत होईल ते मी सगळं ह्याच्यावर नोटिफिकेशन घेणार. आणि यूट्यूबला सबस्क्राईब वगैरे करा, म्हणजे तुम्हाला पण त्याचं कळत जाईल की नवीन व्हिडिओ आला आहे वगैरे. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना पोचवा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांपर्यंत माहिती पोचेल. खास करून त्या तुमच्या 10वी आणि ITI झालेल्या मित्रांना सांगा की त्यांना पण आहे चांगल्या पगाराची संधी. आणि ग्रॅज्युएटवाल्या तर सगळ्यांना तुम्ही शेअर करू शकता. ओके, धन्यवाद.